नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण हेळम तालुका देवणी जिल्हा लातूर या ठिकाणी असून आज 23 जून 2026 उजाडलेला आहे. अद्याप पाऊस कुठेच काही दिसत नाही. सर्वांनाच माहीत आहे पावसाने दडी दिलेली आहेत. तरीसुद्धा या दडी दिलेल्या अवस्थेमध्ये आपण काहीतरी नवीन तंत्रज्ञान केलं पाहिजे, जेणेकरून पाऊस जास्त जरी पडला तरी त्या जास्त पडलेल्या पावसाला पिकांना कसलाच ताण पडणार नाही. त्या दृष्टीने या ठिकाणी शेतकऱ्याने सोयाबीनसाठी रान तयार केलेलं आहे. सोयाबीन टोकनसाठी या ठिकाणी 2 एकर रान यांनी तयार केलेलं आहे. मी राहुल जाधव, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक देवणी, आपण तालुका कृषी कार्यालय व प्रकल्प संचालक कार्यालय आत्मा लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने खेती बचाव अभियान, खताचा संतुलित वापर आणि BBF व सोयाबीन टोकन पेरणी या विषय घेऊन शेतकऱ्यासमोर आलेलो आहोत. आज आपण हेळम या गावी आहोत. नमस्कार. मोठ्यानं बोलायचं. तुमचं नाव सांगा. संभाजी शिवलिंग लाटे, गाव हेळम, तालुका देवणी, मोबाईल नंबर 9689176613. अच्छा, तुमचं किती क्षेत्र आहे इथे? किती सर्वे नंबर कोणता आहे? 27 सर्वे नंबर. बर. आणि क्षेत्र किती आहे? 2 एकर. बर, मग तुम्ही किती रान तयार केलेले आहे आता सध्या सोयाबीन टोकनसाठी? 2 एकर केलेलं. 2 एकर केलेलं आहे. कुठलं वाण तुम्ही पेरणार आहेत? सोयाबीन वाण कोणतं बियाणं? 626. KDS 726. हां, 612 आहे. ते MAVS परभणी कृषी विद्यापीठाचं आहे. KDS 726. तुमचा गेल्या वर्षीचा अनुभव काय म्हणतोय? गेल्या वर्षीचा अनुभव माझा 2 एकर मध्ये मला 24 किलो बी लागलं होतं. बर आणि उतार मला 13 क्विंटलच्या पुढूनच एकरी भेटला. बर बर मध्ये 26 क्विंटल उतार भेटला. बर 2 एकरसाठी 24 किलो बियाणं लागलेलं होतं व उतारा तुमचा जवळपास 13 क्विंटल आलेला होता. आपण या गावातले आहात, आपण यांच्या प्लॉटला भेट दिली होती का? उत्पादन यांचं निघालेलं होतं का असं? हे तर हां, तर एकंदरीत सोयाबीन टोकन शेतकऱ्यांनी केलं पाहिजे. तुमचं पलीकडचं रान तुम्ही म्हणलात की त्या ठिकाणी एक साधा प्लॉट होता, त्या प्लॉटचं किती उत्पन्न निघालं होतं? 1 एकरी 6 क्विंटल निघालं होतं, जास्त पाऊस असल्यामुळं. बर, तिथं पारंपरिक पेरणी केली होती, साधी पेरणी. सोयाबीन टोकन असं रान तयार केलेलं नव्हतं सोयाबीन टोकनसाठी. तर याच्यामध्ये सोयाबीन टोकन जर केलं तर काय फायदे होतील असं तुम्हाला वाटतंय? शेतकऱ्याला एक बी कमी लागतंय, हम्म, नंतर पुन्हा काढणीचा खर्च कमी होते बर आणि उतार जास्त भेटतंय. बर आणि सरी आपले 4 फुटी, गेल्या बर. वर्षी पण 4 फुटीच होती. बर बर ठीक आहे. तर यामध्ये खताची बचत होते, पाण्याची बचत होते, त्याचबरोबर उत्पन्नही दुप्पट निघते. आणि जेव्हा सोयाबीन खूप वाढते त्यावेळेस फवारणी व पाणी देण्यासाठी सुद्धा सोपं मधून उगा फवारणी करता येते. हा. मध्ये जायची गरज, सरीच्या मधून गेलं की फवारणी करता येते, काही अडचण नाही. हां हां बर. अच्छा, तर एकंदरीतच शेतकऱ्यांनी सोयाबीन टोकनसाठी रान तयार करावं. हो, तर एकंदरीत सोयाबीनचा टोकनसाठी केलेला हा प्लॉट 2 एकरचा आपणास दिसत आहे. या सोयाबीन टोकनसाठी आपणास तंत्रज्ञान मार्गदर्शन कोण केलेलं आहे? कृषी सहाय्यक कांबळे साहेब, कांबळे साहेब, पुन्हा मुंडे साहेब, आणि तालुका कृषी अधिकारी मुंडे साहेब. मुंडे साहेब बर आणि राहुल जाधव साहेब. बर बर ठीक आहे. तर आपण शेतकऱ्यांना सुद्धा सोयाबीन टोकन करण्यासंदर्भामध्ये मार्गदर्शन कराल? हो, अवश्य. ठीक आहे. आपण वेळोवेळी आपले पुढील व्हिडिओ या माध्यमातून अपलोड करूया. तुर्तास सर्व शेतकऱ्यांना धन्यवाद.